लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्या कामाला लागलेल्या आहेत। दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे। दुसरीकडे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने 30 जागा लढवण्याची तयारी सुरू केल्याचे समोर आले आहे। भाजपने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्रात ठेवलं आहे। त्यामुळे अधिकाधिक जागावर पक्षाचे उमेदवार लढवण्याचे आणि देण्याचे प्रयत्न आहेत। त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षांना त्याग करावा लागू शकतो का, हे आता आपल्याला या भागामध्ये सविस्तर जाणून घ्यायचं आहे। नमस्कार, मी विनायक, आपण पाहत आहात तिचा जागर। महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्त जागा लढवण्याचा प्रयत्नात भाजप असल्याचे वृत्त येत आहे। उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत। 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे वृत्तात म्हटलेलं आहे। 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने 284 जागा जिंकल्या होत्या। त्यानंतर 2019 मध्ये 303 जागा जिंकत दुसऱ्यांदा बहुमत मिळवलं होतं। 2024 मध्ये 400 पेक्षा जास्त जागा जिंकायचे लक्ष्य भाजपने ठेवलेलं आहे। अब की बार 400 पार अशी घोषणाही भाजपकडून दिली जात आहे। हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपला देशातील 475 पेक्षा अधिक जागा लढवायच्या आहेत। भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर भाजपला यावेळी निवडणूक लढवायची आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 25 जागा लढवल्या होत्या। महाराष्ट्राबरोबर राजस्थानमधील सर्व 25 लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एक जागा हनुमान बेनीवाल यांना सोडली होती। महायुतीतील जागा वाटपासंदर्भात सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं होतं। त्यावेळी त्यांनी भाजप 26 जागा लढवणार आणि उर्वरित 22 जागा हे शिंदे पवार यांना सोडणार असं जागा वाटपाचं प्राथमिक सूत्र असल्याचे म्हटले होते। त्यातही अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत। पण महायुतीत भाजपने 30 जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर शिंदे पवारांना निर्णय मान्य करावा लागेल असेच राजकीय चित्र सध्या दिसत आहे। त्यामुळे हा निर्णय झाला तर शिंदे पवारांना तडजोड करण्याशिवाय पर्याय नसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मी शर्वरी, सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।